नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय सुरू करत आहोत. अर्थव्यवस्था म्हणजे काय? व्यवस्था म्हणजे तुम्हाला माहिती असेल म्हणजे मॅनेजमेंट, एखाद्या गोष्टीचं मॅनेजमेंट. आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं मॅनेजमेंट, पण कुठलं? फायनान्शियल मॅनेजमेंट. जसं आपला भारत देश आहे, आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे उद्योग आहे आणि त्या उद्योगामुळे जो निर्माण होणारा पैसा आहे, जे उत्पन्न निर्माण होते, तर त्या पैशाचं एक वेगळं मॅनेजमेंट असते, जेणेकरून तो जो पैसा आहे पूर्ण देशाच्या विकासासाठी लावला जातो. जसं की आरोग्य क्षेत्रामध्ये काही पैसा खर्च होतो, त्यानंतर रोड कन्स्ट्रक्शन आहे, जे आपल्या गरजा आहेत, फॅसिलिटीज जे आपल्याला प्रोव्हाइड होते, तर या अर्थव्यवस्थे थ्रू होते. ठीक आहे. शाळा शिक्षणासाठी प्रॉपर एज्युकेशन मिळावं विद्यार्थ्यांना, प्रॉपर हेल्थ असावी, रिसर्चमध्ये काही पैसा जातो. तसंच इतर बँका असते, आपलं जे दैनंदिन जीवन आहे, जे आपण जगत आहोत, जसं की आपल्याला राशन वगैरे काही लोकांना मिळते, शेतीसाठी काही पैसा वेगळा ठेवला जातो. तर अशा प्रकारे जो वेगवेगळ्या विभागामध्ये पैसा जो वापरला जातो, तर हा पैसा एक प्रॉपर अर्थव्यवस्था असते. आणि ते कोण बघतं? अर्थमंत्री जे आहेत ते बघतात, आपल्या देशाचा जो सगळा कारभार बघतात. ठीक आहे. पैसा रिलेटेड कारभार, तर तो मंत्री जो आहे तो सगळा कारभार बघतो. आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय? फायनान्शियल जे मॅनेजमेंट असते, पैसा रिलेटेड मॅनेजमेंट म्हणजे अर्थव्यवस्था. आणि व्यवसाय, व्यवसाय का बरं महत्त्वाचा आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत? बघा, कारण की अर्थव्यवस्था जी आहे ना, पैसा जो निर्माण होतो तो कुठल्या ना कुठल्या व्यवसायातून निर्माण होतो. जर सपोज तुमच्या घरी तुमचे वडील शेती करत असेल, किंवा तुमच्याकडे दुकान असेल, किंवा सरकारी नोकरीवर असेल, तर त्यांच्या व्यवसायामुळे त्यांचा पैसा येतो. ठीक आहे. घर त्याच्यामुळे चालतं आणि पैसा येतो व्यवसायामुळे, म्हणून अर्थव्यवस्था बनते. त्या पैशातून एक व्यवस्था होते, मॅनेजमेंट, घरचं फायनान्शियल मॅनेजमेंट चालते. तर अर्थव्यवस्था आणि व्यवसाय ह्या दोन खूप महत्त्वाच्या आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या गोष्टी आहे. ठीक आहे. तर चला बघू आपण पाठ. सगळ्यात पहिले तर तुम्हाला ग्राफ दिलेला आहे, तो नेमका काय आहे ते बघून घेऊ आपण. तर ग्राफमध्ये इथे तुम्हाला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GNP, ठीक आहे, सन 1960 पासून तर 2016 पर्यंत दिलेला आहे. तर इथे जे आहे हे इयर दिलेला आहे 1960, त्यानंतर 1980 मध्ये 20 वर्षानंतर, त्यानंतर 2000 मध्ये 20 वर्षानंतर, त्यानंतर 2016 मध्ये म्हणजे 16 वर्षानंतर. आणि इकडे जे आहे ते उत्पन्न दिलेलं आहे. ठीक आहे. दशलक्षमध्ये, US डॉलरमध्ये ते दिलेलं आहे, दशलक्ष. त्यानंतर 3 देशाबाबतीत दिलेलं आहे, एक भारत देश, ब्राझील देश. आपण पूर्ण पाठामध्ये भारत देश आणि ब्राझील देश या 2 देशाचा अभ्यास करत आहोत पूर्ण तुमच्या सिलेबसमध्ये. आणि इथे एक्स्ट्रा दिलेला आहे संयुक्त संस्थाने. ब्राझील जो देश आहे, ब्राझील देशाचा सगळा ग्राफ जो आहे तो ब्लू कलरने दिलेला आहे, भारत देशाचा रेड कलरनी आहे, आणि संयुक्त संस्थाने जी आहे त्यांचा ग्रीन कलरनी आहे. ठीक आहे. तर 1960 मध्ये भारत देश आणि ब्राझील देश या दोन्ही देशाचं जे स्थूल उत्पन्न होतं ते सारखं आहे, आणि संयुक्त संस्थाने जी आहे त्यांचं जास्ती आहे. 1980 मध्ये ब्राझील देशाचं भारत देशाच्या तुलनेमध्ये जास्ती आहे, आणि संयुक्त जी संस्थाने आहे त्यांचं खूप जास्ती आहे. संयुक्त संस्थाने बघितला तर तो सरळ इथपर्यंत येतो 300च्या जवळपासच्या याच्यात, तर 280 वगैरे असू शकते. ठीक आहे. 280 वगैरे असू शकतं संयुक्त संस्थांचं. मग त्यानंतर जर बघितलं आपण 2000 मध्ये, 2000 मधली कशी स्थिती आहे की 2000 मध्ये पुन्हा ब्राझील देशाचं जास्ती आहे उत्पन्न, जे स्थूल उत्पन्न होतं ते, आणि भारत देशाचं जे आहे ते ब्राझील देशाच्या तुलनेत कमी आहे. ठीक आहे. आणि संयुक्त संस्थानांचं जर बघितलं तर ते जवळपास 1000 दशलक्ष. ठीक आहे. 1000 दशलक्षाचा आकडा पार केला. ते खूप जास्त स्पीडनी वाढत आहे, तुम्हाला ग्राफ लक्षात येईल. संयुक्त संस्थानांचा जर ग्राफ बघितला तुम्हाला लक्षात येईल. बघा, एक वेगळंच हाईक आहे बघा. ठीक आहे. वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. 2016च्या बाबतीत ब्राझील देशाचं जे स्थूल उत्पन्न आहे ते कमी आहे, आणि भारत देशाचं ते ब्राझील देशाच्या तुलनेत वाढलेलं आहे, आणि 200 ते क्रॉस झालेलं आहे. ठीक आहे. 200 दशलक्ष त्यांनी क्रॉस केलेलं आहे. आणि तेच जर 2016 मध्ये आपण संयुक्त संस्थानांचं जर स्थूल उत्पन्न बघितलं तर ते डबल, म्हणजे 16 वर्षात डबल झालेलं आहे, आणि ते आहे जवळपास 1900 दशलक्षाच्या जवळपास आहे. तर खालील आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 16 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती होते? ठीक आहे. 2016 मध्ये सर्वाधिक उत्पन्न जे होतं ते संयुक्त संस्थाने या देशाचं होतं, USचं होतं ते.
ज्या लाईन आहे, हे ब्लू लाईन ज्या 2 आहेत याच्यामध्ये जवळपास 100 दशलक्षाचा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे एक जी लाईन राहील याच्यातली छोटी छोट्या जेव्हा मायक्रो लाईन्स बनेल पुन्हा समोर, तर ती 10 दशलक्षाची राहील. ठीक आहे, तर एक क्लिअर आहे की 1800 आणि 1900च्या मधात आहे. ठीक आहे, तर 1850च्या समोरच असेल, कारण की अर्ध जास्ती अंतर कव्हर केलेलं आहे. मग नेमकं किती असायला पाहिजे? 1900च्या खाली आहे, म्हणजे 1890 नसेल, कारण की एकदम जवळून चिपकून नाही आहे ती लाईन. ठीक आहे, ते 1870 ते 1880 या रेंजमध्ये ते होतं. 1870 ते 1880 दशलक्ष एवढं होतं. तर ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे उत्पन्न अधिक होते? 1980 बघा, ब्राझील आणि भारत. तर ब्राझील जो आहे तो ब्लू आहे. ठीक आहे, आणि ब्राझीलचं जास्ती आहे. तर ब्राझील आणि भारत या देशाची जर तुलना केली तर 1980 साली ब्राझील देशाचं उत्पन्न जे आहे ते जास्ती. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे उत्पन्न अधिक होते? आता या 2 देशामध्ये बघा, ब्राझील ब्लू आणि भारत रेड आहे. ठीक आहे, तर 2016मध्ये भारत देशाचं उत्पन्न अधिक आहे. तर याचं उत्तर काय? 2016 साली जर तुलना केली तर सर्वाधिक जे उत्पन्न आहे ते भारत देशाचं आहे. ठीक आहे, 2016 साली भारत देश आणि ब्राझील देश या दोन्ही देशातलं जे उत्पन्न आहे, स्थूल उत्पन्न, या 2 देशातील स्थूल उत्पन्नामध्ये फरक 2016मध्ये तुम्हाला लक्षात येईल. भारत देशाचं जे उत्पन्न आहे ना ते 200 क्रॉस आहे. ठीक आहे, तर याला आपण कन्सिडर करू की 210, कारण की बाकी मायक्रो लाईन्स ज्या ते दिलेल्या नाही आहेत. ठीक आहे, तर ते 210. ब्राझील देशाचं जे आहे ते थोडं कमी आहे. ठीक आहे, कमी आहे, तर जवळपास 2 लाईनचा फरक असल्या एवढं कमी आहे. तर ते किती आहे? ते 180 आहे असं आपण गृहीत धरत आहोत, कारण की बाकी मायक्रो लाईन्स दिलेल्या नाही आहेत. ठीक आहे, तर जवळपास 30 दशलक्षाचा फरक आहे. समजत आहे? या दोनही देशाच्या उत्पन्नामध्ये जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यात 30 दशलक्षाचा फरक आहे. 2016 सालमध्ये जे विकसित राष्ट्र आहे आणि विकसनशील राष्ट्र आहे यांचं जे स्थूल उत्पन्न आहे याच्यातला फरक सांगा म्हणत आहे. बघा, आता 2 कन्सेप्ट आपण बघून घेऊ. एक म्हणजे विकसित राष्ट्र, ठीक आहे, दुसरं विकसनशील राष्ट्र. विकसित राष्ट्र म्हणजे असं राष्ट्र, म्हणजे डेव्हलप नेशन, असं नेशन ज्याचा विकास झालेला आहे, जे डेव्हलप आहे. विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग नेशन, जे की ज्याचा पूर्ण विकास झालेला नाही. जसं भारत देश एक डेव्हलपिंग नेशन आहे. आजही ते एक डेव्हलपिंग नेशन आहे, कारण की अजून हळूहळू आपण विकासाच्या मार्गावर आहोत. आपण पूर्ण डेव्हलप झालेले लोक नाही आहोत. भारत देश डेव्हलपिंग कंट्री आहे, नॉट डेव्हलप कंट्री. ठीक आहे, तर विकसित राष्ट्र म्हणजे ज्याचा विकास झालेला आहे आणि विकसनशील राष्ट्र म्हणजे ज्याचा विकास सुरू आहे. तर तुम्हाला इथे ग्रीन जो देश आहे, ग्रीन आणि म्हणजे संयुक्त संस्थाने, हा विकसित राष्ट्र आहे आणि बाकीचे जे 2 देश आहेत ते विकसनशील आहेत, डेव्हलपिंग आहेत. ठीक आहे, तर काय फरक आहे बघा. जे की 2016मध्ये विकसित राष्ट्र जे आहेत त्याचं उत्पन्न जे आहे ते जवळपास 1800 क्रॉस केलेलं आहे आणि तेच विकसनशील जी राष्ट्र आहेत त्यांचं किती रेंजमध्ये आहे? त्यांचं 200 रेंजमध्ये आहे, 200 दशलक्ष. ठीक आहे, तर किती फरक आहे? खूप मोठा फरक आहे. जवळपास 1600-1650 दशलक्ष रुपयाचा फरक आहे. ठीक आहे, आता इथे 2 तक्ते दिलेले आहे, तर ते कसे आहेत ते बघून घेऊ. आणि हे विद्यार्थ्यांचं काम आहे, हे तुम्हाला भरायचे आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे दोन्ही देशामधील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता खाली दिलेला आहे. ब्राझीलप्रमाणे भारतासंदर्भात ती माहिती तुम्हाला भरायची आहे. जसं ब्राझील देशाची दिलेली आहे, जसं क्षेत्र दिलेलं आहे, विभाग दिलेले आहे, आणि भारताबाबतीत त्या गोष्टी तुम्हाला स्वतः भरायच्या आहे. तर सगळ्यात पहिले क्षेत्र विभाग, बँकांचा व्यवसाय. जसं ब्राझील देशामध्ये खाजगी तसंच सार्वजनिक दोन्ही बँका आहे, जसं प्रायव्हेट आणि पब्लिक. ठीक आहे, नॅशनलाइज. प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही बँका आहेत ब्राझील देशात. तसंच भारत देशामध्ये देखील प्रायव्हेट बँक्स आहे आणि पब्लिक पण आहेत. तर इथे तुम्हाला बँक व्यवसाय, रेल्वे, विमान वाहतूक, विद्युत निर्मिती, लोह, पोलाद उद्योग, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार या सगळ्या गोष्टी ज्या या भारतात कशामध्ये येतात ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जो तक्ता दिला आहे त्याच्यात क्रिया दिलेल्या आहे आणि त्या क्रिया किती कशा आहेत बा त्याचं वर्गीकरण करायचं तुम्हाला. प्राथमिक आहेत की त्या द्वितीयक आहे की तृतीयक आहे त्या हिशोबाने. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे दूरदर्शन प्रसारण. ठीक आहे, तर दूरदर्शन प्रसारण कसं आहे?
दूरदर्शन प्रसारण आहे, मधमाशा पालन आहे, काथ्या आणि दोरी तयार करणे आहे. हे तुम्हाला स्वतः समजायला पाहिजे की हे प्राथमिक आहे की नाही. प्राथमिक गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. ठीक आहे. तर त्या रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या कशात येईल? त्या प्राथमिकमध्ये येईल. ठीक आहे. तसं इथे तुम्हाला दिलेलं असेल निवासाची व जेवणाची सोय करणे, ते प्राथमिक आहे. ठीक आहे. घराचे बांधकाम प्राथमिक आहे. भात उत्पादन प्राथमिक आहे. ठीक आहे. तर हा पूर्ण तक्ता जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तो तुम्ही स्व अध्ययनाने भरा. अर्थव्यवस्था काय असते हे तुम्हाला माहिती आहे. आणि खरं म्हणजे अर्थव्यवस्था जी असते ना ती कशावर अवलंबून असते? ती त्या क्षेत्रामध्ये असलेलं म्हणजे त्या गावामध्ये असलेलं किंवा त्या देशामध्ये असलेले व्यवसाय आणि ते व्यवसाय कोणत्या प्रकारचे आहे या सगळ्या गोष्टींवर अर्थव्यवस्था अवलंबून असते. तर समोर आपण बघू की कसं काय आहे. भारत आणि जो ब्राझील देश आहे या देशाची आर्थिक व्यवसाय कसे आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे. ठीक आहे. तर सर्कल्स दिलेलं आहे, ग्राफिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, ते सर्कल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण ग्राफ्स बघितले बरेचसे. तर आता सर्कल फॉर्ममधलं कसं असतं ते तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं आधी पण शिकलेले आहात तुम्ही. तर इथे जे सर्कल्स दिलेले आहेत ना ग्राफ, तर या ग्राफ्समध्ये दोन्ही देश आहेत त्या दोन्ही देशांचा जो व्यवसाय आहे तर किती पर्सेंट कुठल्या व्यवसायाचं योगदान आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. आणि किती पर्सेंट लोक कोणता व्यवसाय करतो हे सुद्धा दिलेलं आहे. जसं की नेमकं काय असतं हे बघा, सांगू का? जसं 100 लोक आहेत. ठीक. किती लोक शेती करतात. ठीक आहे. त्यानंतर किती लोक मासेमारी करतात आणि किती लोक नोकरीवर आहे किंवा किती लोक उद्योजक आहेत. ठीक आहे. तर हे सगळं झालं त्या 100 लोकांचं म्हणजे टक्केवारी. जसं की 100 लोकातले 25 लोक जर शेती करत असेल तर 25% लोक शेती, 20 लोक जर मासेमारी करत असेल तर 20% लोक मासेमारी. असं सगळ्यात पहिले इथे बघा, ब्राझील देश आणि भारत देश स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसाय निहायक योगदान. ठीक आहे. तर 2016 सालमध्ये जे दोन्ही देश आहे या दोन्ही देशामध्ये जे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक ह्या व्यवसायातून निर्माण झालेलं जे आणि त्या व्यवसायातून जे मिळालेलं योगदान आहे ते दिलेलं आहे. सगळ्यात पहिले बघा हा ग्राफ दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आले असेल सगळे ग्राफ. ब्राझील देश, ठीक आहे, आणि इकडे भारत देश. तर ब्लू म्हणजे काय? प्राथमिक व्यवसायामधून निर्माण झालेला. ठीक आहे. त्यानंतर ऑरेंज काय असतं? द्वितीयक व्यवसायामधून निर्माण झालेलं. आणि जो ग्रे कलर आहे तो आहे तृतीयक. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ब्राझील देशामध्ये जे स्थूल उत्पन्न निर्माण झालं 2016 मध्ये तर त्याच्यात प्राथमिक व्यवसायामधून जे निर्माण झालेलं आहे ते आहे 5.5%. ठीक आहे. म्हणजे प्रायमरी जे बिझनेस आहेत, प्राथमिक बिझनेस आहे, त्या बिझनेसमुळे तयार झालेला जो पैसा आहे, निर्माण झालेला पैसा आहे तो किती आहे? 5.5% आहे. ठीक आहे. आणि द्वितीयकमुळे जो निर्माण झालेला पैसा आहे तो 27.5% आहे, म्हणजे 27.5%. त्यानंतर जवळपास 67% जो आहे म्हणजे मॅक्झिमम तो तृतीयक व्यवसायातून निर्माण झालेला पैसा आहे. हे झालं ब्राझील देशाबाबतीत. आता आपण बघू ब्राझील देशाच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर भारत देशाचा जो पैसा आहे म्हणजे प्राथमिक व्यवसायातून निर्माण झालेला तो जास्ती आहे, जवळपास 17%. ठीक आहे. 17% जे उत्पन्न होते ते प्राथमिक व्यवसायातून होते. त्यानंतर 26% जे उत्पन्न होते ते द्वितीयक व्यवसायातून होते. 57% जे उत्पन्न निर्माण होते ते द्वितीयक व्यवसायातून होते. तर फक्त प्राथमिक व्यवसाय जे आहे त्याच्यातून जास्ती उत्पन्न होते ब्राझील देशाच्या कंपॅरिझनमध्ये. जे तृतीयक आहे या दोन्ही व्यवसायाच्या कंपॅरिझनमध्ये ब्राझील देशात जे आहे उत्पन्न ते जास्ती आहे ॲज कम्पेअर टू भारत देशात. फक्त प्राथमिक याच्यामध्ये जास्ती आहे ब्राझील देशापेक्षा. इथे 5.5, तिथे 17%. हे झालं की उत्पन्न जे होते एखाद्या एक पर्टिक्युलर व्यवसायातून निर्माण झालेल्या उत्पन्नाची टक्केवारी. ठीक आहे. आता आपण बघू की कुठल्या व्यवसायात किती टक्के लोक इन्व्हॉल्ड होते. ठीक आहे. तर बघा किती टक्केवारी, हा ब्राझील देशाचा, हा भारत देशाचा. तर प्राथमिक जे व्यवसाय आहेत त्या प्राथमिक व्यवसायात ब्राझील देशातले फक्त 10% लोक इन्व्हॉल्ड आहेत. फक्त 10% लोक प्राथमिक जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय करतात. ठीक आहे. त्यानंतर द्वितीयक जे व्यवसाय आहेत ते 19% लोक करतात. ठीक आहे. आणि जे तृतीयक जे व्यवसाय आहेत ते जवळपास 71% लोक करतात.
हे झालं ब्राझील देशाच्या बाबतीत. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ब्राझील देशातले फक्त 10% लोक जे प्राथमिक व्यवसाय आहे ते व्यवसाय करतात आणि उरलेले जे 90% लोक आहेत ते द्वितीयक व्यवसाय करतात किंवा तृतीयक व्यवसाय करतात. त्या 90%मधलेही 20% जे लोक आहेत ते द्वितीयक व्यवसाय करतात आणि उरलेले 70% जे लोक आहेत ते तृतीयक व्यवसाय करतात. पण भारत देशाच्या बाबतीत चित्र काही वेगळंच आहे. ते कसं बघा, सगळ्यात मेन म्हणजे भारत देश जो आहे तो काय आहे, कृषीप्रधान देश आहे. ठीक आहे, आपल्याकडे सगळ्यात जास्त काय होतं, शेती होतं. ठीक आहे, ॲग्रिकल्चर लँड आहे आपल्याकडे आणि आपण शेती करतो आणि ती आपली पारंपरिक तो आपला एक व्यवसाय आहे. जवळपास 50% 48.8 48.8% लोक प्राथमिक व्यवसाय करतात. प्राथमिक गरजा ज्या भागवल्या जातात त्यात अन्न, वस्त्र, निवारा या रिलेटेड जे व्यवसाय आहेत ते 50% लोक जे आहे जवळपास भारतातले प्राथमिक व्यवसाय करतात. ठीक आहे, पण जर तुम्ही बघितलं 50% लोक प्राथमिक व्यवसाय करतात पण उत्पन्न जे आहे फक्त 17% काढतात. म्हणजे जवळपास अर्धे लोक शेती करतात पण आपल्या भारतात जितका काही पैसा निर्माण होतो ना त्या पैसा निर्माण झालेल्या पैशाच्या वाट्यात फक्त 17% जो पैसा निर्माण होतो तो या 50% लोकांना होतो. म्हणजे जे लोक 50% लोक प्राथमिक कामं करतात ना त्यांच्या कामावर निर्माण झालेला पैसा किती आहे, फक्त 17% आहे. खूप हॉरिबल अमाऊंट आहे हा, कारण की खूप सारे लोक काम करत आहे आणि निर्माण होणारा जो पैसा आहे तो खूप कमी आहे. म्हणून आपण थोडं प्रगतीच्या बाबतीत थोडं मागे आहोत. ठीक आहे, आणि उरलेलं 25% म्हणजे 24.3% द्वितीयक व्यवसाय करतात. ठीक आहे, आणि 26.9 ठीक आहे, तर 27% ओव्हरऑल द्वितीयक व्यवसाय करतात. ठीक आहे, पण एक गोष्ट तुम्ही बघा, द्वितीयक व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आकडा खूप कमी आहे पण खरा पैसा काढणारे लोक तेच आहे, खरा पैसा निर्माण करणारे लोक तेच आहे. ते जवळपास 57% म्हणजे जेवढे पैसे निर्माण झालेले आहे त्याचे जवळपास 57% जो पैसा निर्माण करतात ते द्वितीयक व्यवसायवाले लोक निर्माण करतात. आय होप की तुम्हाला ग्राफ समजला असेल. आता आपण समोर जाऊ. ठीक आहे, आणि कुठलाही क्वेरीज इफ सपोज तुम्हाला येत असेल ना तर मला तुम्ही कमेंट करून कळवा. मला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, इतर कुठल्या क्वेश्चन्स असेल तर कमेंट करून मला कळवा. थँक्यू.